मित्रांनो, आपल्या सर्वांच्या जीवनात पूजा, प्रार्थना, जप, पाठ, नियम, भक्ती हे रोजचेच भाग असतात. आपल्या घरात सकाळ होताच देवाचे स्मरण करूनच दिवसाची सुरुवात करणारे आपण कितीतरी लोक आहोत. तरीही आपल्याला मनामध्ये एक प्रश्न सतत टोचत राहतो. मी दररोज देवाची पूजापाठ करते, जप करते, दिवा लावते, तरी माझ्या घरात वादविवाद का? आर्थिक तंगी का? सतत अस्वस्थता का? मन शांत का राहत नाही? एवढी भक्ती असूनही जीवनात योग्य फळ का मिळत नाही? हा प्रश्न प्रत्येक भक्ताला कधी ना कधी सतावतोच. आपल्याला वाटतं, मी काही चुकीचे तर करत नाही ना? माझ्याकडून काहीतरी चुकतंय, पण ते नेमकं काय आहे? आणि त्याचे उत्तर आयुष्यभर कळत नाही. हेच कारण आहे की आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या रोजच्या साधना पूजेतील 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आहे. या 2 गोष्टी ज्यांनी केल्या त्यांनी आयुष्यातील मोठ्यात मोठी संकट सहज दूर झाल्याचं अनुभवलेलं आहे. पुण्य मिळतं, मन शांत होतं, लक्ष्मीची कृपा मिळते, गृहकलह दूर होतात आणि जीवनात स्थैर्य येतं. आज आपण घरातील तांब्याच्या पात्रात पाणी ठेवण्याचा उपाय, दिवा कसा असावा, दिव्याची वात कशी असावी, दिवा कोणत्या दिशेला ठेवावा, कोणत्या धातूचा दिवा कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करतो, हे सर्व खोलवर जाणून घेणार आहोत. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ, स्नानानंतर करायचं की स्नानाआधी, मासिक पाळीच्या काळात करता येतं का नाही, याचीही माहिती तुम्हाला अत्यंत स्पष्ट स्वरूपात मिळणार आहे. कारण खूप लोकांना हीच शंका असते, दरवाजावर पाणी कधी शिंपडायचं? नशीब बदलत नाही, कारण मी काहीतरी चुकीचं करतोय का? दिवा बाहेर ठेवायचा का आत? कापसाची वात योग्य आहे की कलाव्याची? मित्रांनो, अनेक वेळा आपण अत्यंत छोटी परंतु महत्त्वाची गोष्टी दुर्लक्ष करतो आणि त्या दुर्लक्षामुळे घरात अनावश्यक नकारात्मक ऊर्जा तयार होतात. पितृदोष, ग्रहदोष, कालनिर्णयातील त्रास, तणाव, वादविवाद, आर्थिक तोटा अशा अनेक समस्या आपल्याला गाठू शकतात. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मध्यावर सोडू नका, कारण या व्हिडिओमध्ये जे सांगितलं जाते ते तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. जे लोक शेवटपर्यंत पाहतील फक्त तेच त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतात. आता सुरुवात करूया पहिल्या महत्त्वाच्या गोष्टीपासून. 1. घरामध्ये तांब्याच्या छोट्या पात्रात पाणी ठेवण्याचा उपाय. आपल्या घरात दिवसभर अनेक प्रकारच्या ऊर्जांचा प्रवाह चालू असतो. चांगल्या ऊर्जेसोबत नकारात्मक कंपन देखील घरात तयार होतात. कधी आपल्याला अस्वस्थ वाटतं, चिडचिड वाढते, घरात भांडणं वाढतात. या सगळ्यावर उपाय म्हणून घरात तांब्याच्या पात्रात पाणी ठेवणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. कसे ठेवावे? रोज रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्याचे किंवा स्वच्छ धातूचे पात्र घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. गंगाजल असेल तर काही थेंब त्यात मिसळा. नसल्यास फक्त स्वच्छ पाणीही चालेल. हे पात्र स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी या पाण्याने मुख्य दरवाजावर शिंपडाव करायचा असतो. हा उपाय नुसता पाण्याचा नाही, तो घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचा उपाय आहे. 2. पूजेत दिवा लावण्याचे महत्त्व. आपण सर्वजण जाणतो की दिव्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. दिव्याच्या प्रकाशात वातावरण पवित्र होतं, मनात शांतता निर्माण होते आणि देवतांची कृपा मिळते. पण दिव्याचा प्रकार योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. दिवा कोणत्या धातूचा? तांबे, पितळ, कांस्य, लोखंड, स्टील किंवा मातीच्या कोणत्याही धातूचा दिवा ठेवता येतो. पण प्रत्येक धातूची ऊर्जा वेगळी असते. चुकीचा दिवा वापरल्यास नकारात्मकता वाढू शकते. वात कशी असावी? कापसाची वात, सुती दोरा किंवा कच्चा कलावा तीनही चालतात. पण वात चुकीची असेल तर दिव्याचा प्रभाव अर्धा होतो. दिवा कोणते तेल वापरून लावावा? देशी तूप, मोहरीचे तेल, तिळाचे तेल हे 3 तेल अत्यंत शुभ मानले जातात. दिवा लावण्याचे फायदे. घरातील अंधकार दूर होतो,
नकारात्मक कंपन नष्ट होतात, संकट दूर होतात, माता लक्ष्मीला आमंत्रण मिळतं, वातावरणात पवित्रता राहते. शुद्ध देशी तुपाचा दिवा तर अत्यंत शक्तिशाली मानला जातो. त्याचा परिणाम 4 तासांपर्यंत टिकून राहतो. मोहरीच्या तेलाचा दिवा धूर निर्माण करूनही वातावरण शुद्ध करतो. 3. दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास काय होते? शास्त्रानुसार दिवा पूर्व दिशेला असेल तर आयुष्य वाढते. दिवा उत्तर दिशेला असेल तर धनसंपत्ती वाढते. फक्त दिवा लावणं एवढंच नाही, तर योग्य दिशेला लावणं सुद्धा महत्वाचं आहे. 4. दिव्यामध्ये लवंग टाकण्याचा लाभ. लवंग दिव्यामध्ये टाकल्याने आजारांपासून रक्षा, त्वचेचे दोष दूर, सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. दिव्याचा परिणाम दुप्पट वाढतो. हा छोटासा उपाय पण अतिशय प्रभावी आहे. 5. मंदिरातील घंटी वाजवण्याचे रहस्य. शिवपुराण, लिंगपुराण आणि विष्णुपुराणानुसार जेव्हा आपण घंटी वाजवतो तेव्हा त्या नादात आपण कितीही लांब असलो तरी सर्व मंदिरांतील जप, दान, पुण्य आपल्या खात्यात जमा होतं. टाळ्या वाजवल्या की भक्तिभावाने केलेलं भजन, जप, ध्यान याचं पुण्य आपल्या आयुष्यात प्रकाश आणतं. पण एक गोष्ट, घंटी मुलांना खेळण्यासाठी देऊ नका, कारण घंटीचा नाद अत्यंत शक्तिशाली असतो. घंटी वाजवण्याची योग्य वेळ पहाटे 4 ते सकाळी 11, संध्याकाळी 6 ते रात्री 11 यानंतर देव विश्रांती घेतात, म्हणून रात्री उशीर झाला की तुलनेत घंटी वाजवणे योग्य नाही. 6. मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ. हे अत्यंत महत्वाचे आहे. दरवाजावर पाणी शिंपडण्याची सर्वात शुभ वेळ म्हणजे सूर्योदयापूर्वी. रात्री स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी सकाळी उठल्या घ्यायचं. स्नानाची गरज नाही. उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं. का? कारण उंबरठा म्हणजे पितरांचे स्थान. तिथे पाणी शिंपडलं की पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. याच वेळी माता लक्ष्मी घराघरात फिरतात. ज्या घराचा दरवाजा उघडा असतो आणि जिथे स्वच्छता असते तिथे त्या हस्तसत प्रवेश करतात. 1. अनेकांच्या मनातला प्रश्न, पाणी कधी शिंपडायचं, स्नानाआधी की नंतर? हा प्रश्न 100तल्या 90 लोकांच्या मनात असतो. आज आपण हे पूर्ण स्पष्ट करणार आहोत. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जे कार्य करायचं ते म्हणजे स्वयंपाकघरात रात्री ठेवलेलं पाणी घेऊन येणं. सकाळी सुरुवातीला हातपाय धुवून, चेहरा धुवून, नेहमीप्रमाणे स्वतःला जाग करा आणि थेट स्वयंपाकघरात जा. तिथे ठेवलेलं तांब्याच्या किंवा कोणत्याही शुद्ध पात्रातील पाणी घ्या. हे पाणी घेऊन तुम्ही थेट मुख्य दरवाजाकडे जा. स्नानाची अजिबात आवश्यकता नाही, कारण हा विधी शुद्ध मनाने करायचा असतो, शरीराने नव्हे. शरीर शुद्ध असणे महत्वाचे नाही, तर मन आणि भावना शुद्ध असणे महत्वाचे आहे. कारण पाणी शिंपडताना तुम्ही पितरांचे आशीर्वाद मागता, माता लक्ष्मीला निमंत्रण देता. याचा अर्थ जर स्नान नसेल तरी हरकत नाही. हा विधी अगदी पहिल्यांदा करायचा, नंतर तुम्ही झाडू लावू शकता, मग स्नान करू शकता. 2. झाडू लावण्याआधी पाणी की नंतर पाणी? अनेक घरात हा मोठा गोंधळ असतो. काही लोक म्हणतात झाडू लावून मग पाणी, काही म्हणतात पाणी शिंपडून मग झाडू. खरं काय? शास्त्रानुसार सकाळी उठल्या सर्वप्रथम पाणी शिंपडायचं. त्यामुळे घरातील उंबरठा आणि दरवाजा जागतो, त्यावर सकारात्मक ऊर्जा प्रकट होते. पाण्याचे थेंब उंबरठ्यावर पडल्यावर त्यातील ऊर्जा थेट घरात प्रसारित होते. यानंतर झाडू किंवा सफाई करा, म्हणजे घराची स्वच्छता त्या शुभ ऊर्जेच्या मार्गावर चालते. 3. पाणी शिंपडताना करायचे स्मरण, माता लक्ष्मी व पितरांचा आशीर्वाद. सकाळी प्रत्येक घरात माता लक्ष्मी भ्रमंती करतात असं शास्त्र सांगतं. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात, उंबरठा स्वच्छ असतो आणि जिथे पाणी शिंपडलेलं असतं तिथे त्या प्रेमाने प्रवेश करतात. तुम्ही पाणी शिंपडताना हृदयातून अशी प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझ्या घरात सदैव सुख समृद्धीची स्थापना करा. माझ्या कुटुंबावर
तुमची कृपा राहू द्या. यानंतर पितरांना स्मरण करा, कारण घराचा उंबरठा म्हणजे पितरांचं स्थान मानलं जातं. तिथे पाणी शिंपडलं की पितर आनंदी होतात आणि घरात शांतता व प्रगती वाढते. 4. मासिक पाळीच्या वेळी पाणी शिंपडता येईल का? हा प्रश्न अनेक भगिनी विचारतात. याचं स्पष्ट उत्तर हो. पाणी शिंपडणं पूर्णपणे योग्य आणि परवानगी योग्य आहे. कारण पाणी शिंपडणं हे शरीर शुद्धीवर नव्हे तर आध्यात्मिक ऊर्जेवर आधारित आहे. पण दीपदान मात्र या काळात करू नये, कारण दिवा, पूजा, मंत्रजप हे शरीर शुद्धी आवश्यक असलेले कर्मकांड आहेत. म्हणून पाणी शिंपडता येईल, दिवा लावू नका, दीपदान पाळी संपल्यावर करा. हे नियम अत्यंत सोपे आणि स्पष्ट आहेत. 5. फ्लॅट, भाड्याचं घर, एकच खोली, कुठे करावा शिंपडाव? आजकाल अनेक लोक फ्लॅटमध्ये राहतात. काही भाड्याच्या खोल्यांमध्ये, काही एका रूममध्ये. त्यांना वाटतं, मुख्य दरवाजा कोणता? खरं उत्तर, ज्या दरवाजावर तुमचं नाव आहे, तुमची ओळख आहे, तोच तुमचा मुख्य दरवाजा. फ्लॅटमध्ये राहता, फ्लॅटचा मुख्य दरवाजा शिंपडा. भाड्याच्या घरात राहता, तुमची खोली जिथून सुरू होते त्या दरवाजाला मुख्य दरवाजा माना. एकच खोली असेल, त्या खोलीचा दरवाजा म्हणजेच तुमच्या घराचा उंबरठा. ऊर्जा हा दैवी प्रवाह आहे. ती बाह्य इमारतीवर अवलंबून नसते, ती तुमच्या निवासस्थानाच्या प्रवेशबिंदूपासून सुरू होते. 6. मंदिरात पाणी ठेवण्याचं कारण. काही लोक म्हणतात, मंदिरात पाणी का ठेवायचं? कारण अत्यंत सोपा पण शक्तिशाली आहे. मंदिरात आपण जप करतो, मंत्र म्हणतो, प्रार्थना करतो. या सर्व सकारात्मक कंपन, ऊर्जा, आशीर्वाद हे थेट पाण्यात समाविष्ट होतात. म्हणूनच मंदिरात ठेवलेलं पाणी म्हणजे दैवी ऊर्जेचं रूप. याचा उपयोग घरात शिंपडण्यासाठी, शरीर शुद्धीसाठी, डोळे धुण्यासाठी, घरातील तणाव कमी करण्यासाठी, झाडांना घालण्यासाठी, औषधासोबत थोड पिण्यासाठी, दुकानात किंवा व्यवसायात शिंपडण्यासाठी. अनेक घरांमध्ये वाद होत, कुटुंबात मतभेद वाढतात. अशावेळी मंदिरातील पाणी थोड्या प्रमाणात पिल्याने विचारशुद्धी होते, मन शांत होतं. 7. पाण्यामुळे घरातील नकारात्मकता का नष्ट होते? पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे कंपन. पाणी प्रत्येक दैवी शक्तीचं वाहक असतं. ज्या पाण्यात देवत्वाची ऊर्जा असते, ते पाणी घरातील वाईट नजर, नकारात्मक कंपन, तणाव, पितृदोषाचे प्रभाव, ग्रहबाधा या सगळ्यांना दूर करतं. जर हा शिंपडाव रोज केला, घर शांत होतं, आरोग्य सुधारतं, आर्थिक प्रगती सुरू होते, संबंध सुधरतात, पितरांचे आशीर्वाद मिळतात. हे बदल हळूहळू जाणवतात पण कायमस्वरूपी असतात. 8. मंदिरातील पाणी कधी वापरू नये. फक्त एकच अपवाद, ज्या दिवशी जेवणात लसूण किंवा कांदा वापरलं असेल, त्या दिवशी मंदिरातील पाणी पिण्यास किंवा स्वयंपाकात वापरू नका. बाकी सर्व दिवशी तुम्ही ते पाणी घरासाठी शुभ मानू शकता. 9. मंदिरातील पाण्याचे डोळ्यावरचे फायदे. सकाळी उठून मंदिरातील पाणी डोळ्यावर लावल्याने दृष्टी सुधारते, डोळ्यांचे आजार कमी होतात, मानसिक थकवा कमी होतो, मन प्रसन्न होतं. हे फक्त श्रद्धेने नाही तर ऊर्जातत्वांमुळे होतं. 10. पाणी झाडांना घातल्याने काय होते? झाडे दैवी ऊर्जा शोषतात आणि परत घरात सोडतात. म्हणून मंदिरातील पाणी झाडांना घातलं की झाडे तंदुरुस्त होतात, घरातील सकारात्मक कंपन वाढतात, कार्यसिद्धी होते. 11. व्यवसायाच्या ठिकाणी पाणी शिंपडणं हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. ज्या दुकानात, कार्यालयात नकारात्मकता वाढली असेल, काम मंदावलं असेल, ग्राहक कमी झाले असतील, तिथे मंदिरातील थोडा पाण्याचा शिंपडाव केल्याने वातावरण बदलायला सुरुवात होते. 12. शिंपडलेलं पाणी आणि तिजोरी. कुटुंबातील सदस्यांनी मंदिरातील पाणी रोज थोड प्यावं आणि तिजोरीवर, मुलांच्या पुस्तकांवर, घराच्या मुख्य दरवाजावर या ठिकाणी शिंपडल्यास देवत्वाची ऊर्जा तिथे स्थिर राहते. 1. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचं संरक्षण आणि त्यातील दैवी ऊर्जा. मंदिरात ठेवलेलं पाणी म्हणजे केवळ पाणी नसतं,
त्या पाण्यावर देवतेची कृपा, मंत्रजपाचा प्रभाव, दीपप्रकाशाचा तेज, प्रार्थनेची शक्ती, घरातील भक्तिभाव या सगळ्यांचा एकत्रित आशीर्वाद असतो. म्हणूनच हे पाणी अमृत मानलं जातं. हे पाणी ज्या क्षणी मंदिरात ठेवता त्या क्षणी घरातील वातावरणाला एक नवसंजीवनी मिळते. ज्या घरात नियमितपणे हे पाणी वापरलं जातं तिथे नकारात्मकता आपोआप दूर होते. घरात सर्वांनी पितरांचे स्मरण करत हे जल पाहावे. शास्त्र सांगते, ज्यांच्या घरात मंदिरात पाणी ठेवले जात नाही तिथे कधीकधी अकाळ संकट येतात, घरातील स्थिती कमजोर होते, आर्थिक तंगी टिकून राहते. याचा अर्थ हे पाणी ठेवणं म्हणजे देवतेच्या शक्तीला आपल्या घरात स्थिर करणं. पाणी सुरक्षित ठेवताना लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे ते झाकून ठेवावं, जेणेकरून त्यात कचरा जाऊ नये. कारण देवतेसाठी ठेवलेले पाणी नेहमी स्वच्छ आणि पवित्र असावं लागतं. 2. मंदिरातील पाणी प्रसादासारखं का मानलं जातं? कारण देवासमोर ठेवलेल्या वस्तूंना देवत्व प्राप्त होतं. घरी जप, पाठ, काकडारती, संध्यापूजा केली की देवतेच्या पायाशी ठेवलेलं पाणी त्यांच्या ऊर्जेला आत्मसात करतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्रसाद मानून ग्रहण करता येतं, घरात शिंपडता येतं, मुलांना देता येतं, घरातील शांतता वाढवण्यासाठी वापरता येतं. हे पाणी वापरून आपण आपल्या घराला दैवी संरक्षण देत असतो. 3. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आरोग्यावर होणारा परिणाम. काही वेळा लोक म्हणतात, औषध घेतलं तरी परिणाम होत नाही. शास्त्रीय तत्वानुसार जेव्हा रुग्णाला देवत्वाने स्पर्श केलेलं पाणी दिलं जातं तेव्हा त्याच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेची पातळी कमी होते. औषध त्याच्या शरीरावर झपाट्याने कार्य करू लागतं. हे समजायला सोपं आहे. प्रार्थनेने तयार झालेलं वातावरण शरीरात उपचार घेण्याची क्षमता वाढवतं. त्या शक्तीचं केंद्र म्हणजे हे मंदिरातील पाणी. म्हणूनच ज्यांना दीर्घकाळ आजार असतो त्यांना रोज थोडं मंदिरातील पाणी दिलं तर त्यांच्या मनोबलात वाढ होते आणि मन शांत होतं. 4. घरातील वाद कमी करण्यासाठी मंदिरातील पाणी. आजच्या काळात घराघरात तणाव वाढलेला आहे. कुटुंबात अनबन, भांडणं, न बोलती ताटातूट, राग, ताण यामुळे घराच्या शांतीचा केंद्रबिंदू कमकुवत होतो. धरून पहा, सर्व कुटुंबातील सदस्य रोज सकाळी मंदिरातील पाण्याचे 2-3 घोट घेत असतील. काय होईल? मन शांत, विचार स्वच्छ, नकारात्मक भावनांचा नाश, कुटुंबातील प्रेम वाढतं, तणाव कमी होतो. पाणी हे भावनांचं शुद्धीकरण करणारं माध्यम आहे. त्यामुळे घरातील वातावरण हलकं होतं आणि शांततापूर्ण बनतं. 5. दुकान, व्यवसाय किंवा कार्यालयात पाणी शिंपडल्याने होणारे फायदे. खूप वेळा दुकानात ग्राहक येत नाहीत, व्यवसाय मंदावलेला असतो, कामात अडथळे येतात. अशावेळी घरातील मंदिरातील पाणी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय ठरतो. पाण्याचा हलकासा शिंपडाव दुकानात किंवा कार्यालयात केल्याने जागेतील नकारात्मकता कमी होते, वाईट नजरेचा प्रभाव नष्ट होतो, वातावरण ताजं वाटतं, कामाला वेग येतो, ग्राहकांना आकर्षित करणारी ऊर्जा निर्माण होते. व्यवसाय म्हणजे ऊर्जा. ऊर्जा समतोल असेल तर पैसे येतात, ऊर्जा असमतोल असेल तर पैसे अडकतात. म्हणून हे पाणी व्यवसायाच्या ठिकाणीही अगदी हलक्या हाताने शिंपडावे. 6. पाणी आणि तिजोरी. दैवी समृद्धीचं संरक्षण. तिजोरी म्हणजे घरातील लक्ष्मीचं धाम. तिच्यावर सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद राहण्यासाठी मंदिरातील पाणी अत्यंत उपयोगी आहे. तुम्ही तिजोरीवर हलका शिंपडाव केल्यास तिजोरीतील स्टॅग्नेशन निघून जातं, पैशाचा प्रवाह सुधारतो, अडथळे दूर होतात, धनसंपत्ती टिकवण्याची शक्ती वाढते. यासोबतच मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यायला हवा असल्यास त्यांच्या पुस्तकांवर, पेनवर, बॅगेवर 1-2 थेंब पाणी टाका. हे दैवी आशीर्वाद त्यांच्यात एकाग्रता आणतात. 7. मंदिरातील पाण्याचा संपूर्ण घरावर शिंपडाव. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा देवासमोर पूजा करण्यासाठी जाता तेव्हा काल ठेवलं गेलेलं पाणी सर्वप्रथम हातात घ्यावं आणि आपल्या संपूर्ण घरात
चौकटींवर, खिडक्यांवर, घरातील कोप्यात, पूजेच्या स्थानी, खोलीत, स्वयंपाकघरात, कपाटाजवळ हलका शिंपडाव करावा. या पाण्याची ऊर्जा घरभर प्रकाशासारखी पसरते. हे केल्याने दुर्गंधी नष्ट होते, आजार दूर राहतात, नकारात्मकता घराच्या बाहेर पडते, मानसिक तणाव कमी होतो, कुटुंबामध्ये सकारात्मक संवाद वाढतो. हे कार्य सुरुवातीला जरी साधं वाटलं तरी काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण इतकं हलकं आणि शांत झालं आहे की पूर्वीच्या समस्या हळूहळू कमी होत आहेत. 8. झाडांना दिलेलं पाणी. ऊर्जा पुनर्जन्म. झाडे आपली ऊर्जा ग्रहण करतात आणि परत आपल्याकडेच सकारात्मक कंपन सोडतात. झाडांना मंदिरातील पाणी घातल्याने ती दैवी आशीर्वाद आत्मसात करतात. त्यांच्या पानांमध्ये तेज येतं, घरासाठी शुभ कंपन निर्माण होतात. ज्या घरात झाडे तंदुरुस्त असतात त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं आहे. 9. दिवा. वात, धातू आणि पवित्रतेचा अंतिम सारांश. घरात दिवा लावताना पितळाचा दिवा, तांब्याचा दिवा, मातीचा दिवा, कापसाची किंवा कलाव्याची वात, तूप किंवा मोहरीचे तेल यांचा वापर केल्याने घरात कोणताही दोष लागत नाही. उलट सगळे दोष दूर होऊ लागतात. दिवा हा अग्नीचा रूप आहे. अग्नी म्हणजे परिवर्तन, अग्नी म्हणजे स्वच्छता, अग्नी म्हणजे प्रकाश आणि ज्ञान. ज्या घरात दिवा रोज लावला जातो त्या घरातील अंधकार कितीही असला तरी तो टिकत नाही. 10. मुख्य दरवाजावर ठेवायचे काही थेंब. नशिबाच्या बदलं ज्या पाण्याने घरात शिंपडाव करता त्याचे काही थेंब दरवाजाच्या चौकटीवर लावा. यामुळे पितरांचे आशीर्वाद, लक्ष्मीची कृपा, ग्रहदोषांचा नाश, तणावमुक्त वातावरण, घरातील समृद्धीचा मार्ग खुला होतो. हा छोटा उपाय आयुष्यात मोठे बदल घडवतो. 11. दैनंदिन जीवनातील या उपायांचे महत्त्व. जर एखादे कार्य रोज केलं, सातत्याने केलं, श्रद्धेने केलं तर त्याचा परिणाम नक्कीच दिसतो. कधी कधी परिणाम लगेच दिसत नाही, पण काही दिवसातच त्याच्या लक्षणं जाणवतात. वातावरण बदलतं, मन शांत होतं, घरातील वाद कमी होतात, आर्थिक प्रवाह सुधारतो, आरोग्य सुधारतं. घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतेच्या प्रत्येक क्षणाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे हे पाणी वापरताना तुम्ही घराला, कुटुंबाला आणि स्वतःच्या मनाला एक नवी ऊर्जा देता. 12. दिव्याचा प्रकाश आणि पाण्याची पवित्रता. जीवनाची दिशा बदलणारी शक्ती. दिवा म्हणजे प्रकाश, पाणी म्हणजे शक्ती. दोन्हीही देवत्वाचे माध्यम आहेत. यांच्या संयोजनाने घरातील दोष नष्ट होतात, नकारात्मकता बाहेर पडते, शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो, जीवनात चैतन्य निर्माण होतं, लक्ष्मीची कृपा आकर्षित होते, पितरांचे आशीर्वाद मिळतात, घरात शांती, प्रेम आणि समृद्धी वाढते. हे उपाय केवळ धार्मिक नाहीत तर ऊर्जात्मक आणि वैज्ञानिकही आहेत. आपण या संपूर्ण प्रवासात शिकले. मुख्य दरवाजावर पाणी का शिंपडावं, दरवाजा उघडण्याची योग्य वेळ, पितरांचे स्थान का मानलं जाते, माता लक्ष्मी कोणत्या घरात प्रवेश करतात, दिव्याची शक्ती काय असते, पाण्याचा वैज्ञानिक लाभ, घंटी आणि टाळ्यांचे महत्त्व, तांब्याच्या आणि मंदिरातील पाण्याचा चमत्कारिक प्रभाव. जर हे सर्व तुम्ही नियमाने, श्रद्धेने, मनापासून करत राहिलात तर तुमच्या जीवनात परिवर्तन नक्कीच येईल. जर तुम्हाला हा संपूर्ण उपाय समजला असेल आणि तुम्ही त्याचा सन्मान करत असाल तर मनापासून म्हणा, जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.